नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बाजारात आता लोणच्यासाठी कैऱ्या भरपूर प्रमाणात दिसू लागलेल्या आहेत। वर्षभरासाठी जे आपण लोणचं बनवतो त्यासाठी जो मसाला लागतो तो घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत। गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलंय, त्याच्यामध्ये 400 ml शेंगदाणा तेल घातलंय। पातेलं अगोदर गरम केलंय जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये। तेल गरम होईस्तोवर आपण मसाला बनवून घेऊया। यासाठी मी पाऊण वाटी मेथी कुरिया मिक्सरमध्ये पल्स मोडवर थोडीशी बारीक करून घेतलेली आहे। ती आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। 1 वाटी मीठ घेतलेलं आहे, ते 1 ते 2 मिनिटासाठी शेकून घ्यायचंय। जर याच्यामध्ये पाण्याचा अंश असेल तो निघून गेला पाहिजे। आता आपण मीठही या मेथी कुरियामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे खडा हिंग घातलेला आहे। या हिंगाचा फ्लेवर खूप छान असतो आणि त्यामुळे आपले लोणचे पण खूप मस्त लागते। त्या व्यतिरिक्त आपल्याला 1.5 वाटी काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 वाटी राई कुरिया लागणार आहे। ती आपण नंतर वापरणार आहोत। आपलं तेल गरम झालेलं आहे, व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे। यातील आपण अर्धा भाग आता वापरणार आहोत। आपण अर्ध तेल नंतर वापरणार आहोत। गरम गरम तेल आपण मेथी कुरियावर घालून घ्यायचं, म्हणजे आपली मेथीची कुरिया फुलून येतात। उरलेलं अर्ध तेल आहे ते आपल्याला कोमट झाल्यानंतर वापरायचं आहे। आजच्या या प्रमाणामध्ये आपला 1 किलो लोणच्यासाठीचा मसाला तयार होतो। आपली मेथी कुरिया व्यवस्थित फुलत आहेत। हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण लाल काश्मीरी तिखट घालून घ्यायचं आहे। पण लाल तिखट थोड्या वेळानंतर घातलंय, कारण लाल तिखटवर जर आपण गरम तेल घातलं असतं तर मसाल्याचा कलर चेंज झाला असता आणि तो थोडासा कडवट लागला असता। आता आपण 1 चमचा हळद घालूया आणि आता यावर कोमट झालेलं जे तेल आहे त्यातला अर्धा भाग घालून घ्यायचा आहे। आपण तेलाचे 3 पार्ट केलेले आहेत। आता ह्याच्यातलं आपण अर्ध तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडं तेल आपण सर्वात शेवटी वापरणार आहोत। 1 वाटी राई कुरिया आपण शेकून घेतलेली आहेत आणि ती पण आता आपण या मसाल्यात घालून घेऊया। आणि आता सर्वात शेवटी आपण याच्यावर उरलेलं जे तेल आहे, जे आता रूम टेम्परेचरला आलंय, ते घालून घ्यायचं आहे। राई कुरियावर आपण गरम तेल घातलेलं नाहीये। आपण जर याच्यावर गरम तेल घातलं असतं तर लोणच्याच्या मसाल्यामध्ये राई कुरियाचा थोडा कडवटपणा आला असता। तो टाळण्यासाठी आपण गरम करून थंड झालेलं तेल आपण सर्वात शेवटी घातलेलं आहे। आता आपण हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व बाजूने हा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, जसजसा हा मिक्स होत जातोय तसतसा त्याचा कलर आणि टेक्स्चर एकदम उभारून येत आहे। लोणच्यातील मसाल्याचे तेलाचे प्रमाण, त्याचा रंग एकदम परफेक्ट जुळून आलेला आहे। तुम्ही कलर बघू शकता। हा मसाला तुम्ही कोरड्या काचेच्या बरणीमध्ये वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता, अजिबात बुरशी लागत नाही। या मसाल्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची लोणचीही करू शकता। उद्या आपण बघणार आहोत यापासून आंब्याचं लोणचं कसं भरतात। आणि तुम्हाला आजचा लोणच्याच्या मसाल्याचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।